अरे नमस्कार. प्लीज कम, प्लीज कम. आता असो जेव्हा ऑब्जेक्शन होईल तेव्हा तो असं नमस्कार. नमस्कार. कसे आप वासुदेव को पहचानते हैं? हाँ, अभी हम साथ में ही हैं. Period in the hearts of all our brothers and sisters in the world. Greenfield Private Deemed University, transforming education into a journey of self-discovery, service, and consciousness. Count is also very nice. We are about 65 kids almost already. So wonderful, bright colors. आजच्या कार्यक्रमाला आपल्याबरोबर नितीश भाई पण आलेले आहेत. तर नितीश भाई प्लीज कम हिअर, कारण मोस्ट ऑफ अस आर मीटिंग यू फॉर द फर्स्ट टाइम. त्यामुळे इफ यू वुड लाईक टू इंट्रोड्यूस युअरसेल्फ. सगळ्यात पहिले दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आणि मला खूप आनंद होत आहे की मी आज इथे एवढ्या छान कार्यक्रमात तुमच्या बरोबर सामील होत आहे आणि मला ही इथे संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याकडे कुलकर्णी काकांपासून प्रेम काकांपासून सगळे एवढे जुने जे आहेत पुण्यात ज्यांनी हार्टफुलनेसची सुरुवात केली असं हे एक सेंटर आहे. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा जो काउंट आहे जसं आता यांनी सांगितलं की 65-70चा ऑलमोस्ट काउंट आहे. तर मला असं वाटतं की येत्या काही वर्षांमध्ये हा आणखी किती पटीने वाढू शकतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आपण हा कार्यक्रम कंटिन्यू करूया. एक मिनिट कुलकर्णी काका एक पुढे स्वस्त का
ऐकू येतोय? एक 2 मिनिटाची मी प्रार्थना म्हणणार आहे. त्या प्रार्थनेमध्ये समय आहे, संस्कृतमध्ये श्लोक आहे, त्याचा मराठीमध्ये अर्थ सांगणार आहे आणि त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ सांगणार आहे. प्रार्थना सोपी आहे. बऱ्याच लोकांना विचारला की प्रार्थना माहिती आहे पण अर्थ माहिती नाही. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ईश्वर आपल्या सगळ्यांचे रक्षण करो. ईश्वर आपल्या सगळ्यांचे कल्याण करो. आपण सर्वजण उत्तमातले उत्तम ज्ञान प्राप्त करूया. आपण त्या ज्ञानाचा सर्वांसाठी सदुपयोग करूया. आपण कधीही एक दुसऱ्याचा द्वेष करणार नाही. आपल्या सगळ्यांच्या हृदयात अंतःकरणात शरीरात शांती नांदू दे, शांती राहू दे, शांती अनंत काळ टिकू दे. इंग्लिशमध्ये लेट ऑलमाइटी मास्टर प्रोटेक्ट ऑल ऑफ अस टुगेदर. लेट मास्टर सेव्ह ऑल ऑफ अस टुगेदर. लेट अस पुट आवर एफर्ट्स टुगेदर. Let the learning of all of us be luminous. Let us not hate each other. Let there be peace in every heart, every mind, every physical body. Om Shanti, Shanti, Shanti. एक छोटीशी आनंदाची बातमी द्यायची आहे. 5 दिवसापूर्वी 14 तारखेला माझ्या नातवाला आणि नाती सुनेला मुलगा झाला. म्हणजे मला पंटू झालेला आहे. त्यासाठी मी कृपया आपण प्रसाद म्हणून घ्यावा. प्रसादचा अर्थ सोपा आहे, प्रभूचे साक्षात दर्शन. आनंद आणि उत्साह, सुट्टी आणि मजा, नातेवाईक आणि मित्रमंडळींना फोनवर नाही तर प्रत्यक्षात भेटते. आणि प्रत्यक्षात भेटल्यावर जे काही मनात येतं जाणवतं त्यातून स्नेह वाढतो आणि ऋणानुबंधांच्या नाती वृद्धिंगत होतात. मला तर वाटतं की आपले हे सण आहेत म्हणून तर बाकीच्या दिवसांसाठी लागणारी ऊर्जा आपल्याला यातूनच मिळते. उठी उठी गोपाळा, पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लागला. गोर सरपून अवघे बोधन गेले यमुनेला. स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा. परंपरागत दिवाळी पहाट शैलीतील हे भक्तिगीत आपण सर्वांनाच माहिती आहे. आपल्या सगळ्यांना प्रेम, शांती आणि प्रकाश लाभो. मन, शब्द आणि कर्म शुद्ध हो ही प्रार्थना करते. आज आपण दिवाळीचा फराळ तर करणार आहोतच, पण त्याआधी काही ठराविक गाणी आणि काही सादरीकरणांचाही आनंद घेऊया. प्रेम म्हणजे जीवनाच्या हृदयाच्या एकात्मतेची अनुभूती. तर 1972 सालातील शोर या चित्रपटातील एक प्यार का रंग है हे एक गाणं आणि रोजामधील ये हसी वाली आहे हे दुसरं गाणं ट्यूटवर सादर करण्याचं तर 1972 सालातील शोर या चित्रपटातील एक प्यार का नगमा है हे एक गाणं आणि रोजामधील ये हसी वादिया हे दुसरं गाणं सादर करण्यासाठी मी सुशीलला आमंत्रित करते.
आभार सुरुवात केल्याबद्दल. मी आता कुलकर्णी काकूंना आमंत्रित करेन गाणं गाण्यासाठी. बिहारी मुझे देना सहारा, बाके बिहारी मुझे देना सहारा, कहीं छूट जाए ना, कहीं छूट जाए ना दामन तुम्हारा, बाके बिहारी मुझे देना सहारा, बाके बिहारी मुझे देना सहारा. बाके बिहारी मुझे देना सहारा, तेरे सिवा दिल में समाए न कोई, तेरे सिवा दिल में समाए न कोई, लगन का ये दीपक बुझाए न कोई, लगन का ये दीपक बुझाए न कोई. तू ही मेरी कस्ती, तू ही मेरी कस्ती, तू ही किनारा, बाके बिहारी मुझे देना सहारा, बाके बिहारी मुझे देना सहारा. तेरे नाम का गान गाता रहूं मैं, तेरे नाम का गान गाता रहूं मैं, सुबह शाम तुमको रिझाता रहूं मैं. तेरा नाम मुझको, तेरा नाम मुझको है प्राणों से प्यारा, बाके बिहारी मुझे देना सहारा, बाके बिहारी मुझे देना सहारा. बड़ी भूल की जो मैं दुनिया में आया, बड़ी भूल की जो मैं दुनिया में आया, मोल भी खोया और प्यार से भी खोया. दुनिया में मुझको, दुनिया में मुझको ना भेजना दोबारा, बाके बिहारी मुझे देना सहारा. कहीं छूट जाए ना, कहीं छूट जाए ना दामन तुम्हारा, बाके बिहारी मुझे देना सहारा, बाके बिहारी मुझे देना सहारा. थँक्यू काकू. अत्यंत मंगलकारी, प्रसन्न आणि भक्तिभाव निर्माण करणारा राग म्हणजे हंसध्वनी, ज्याच्या नावामध्ये शुभ आहे अशा शुभकडून आपण ऐकणार आहोत. त्यानंतर रोजा चित्रपटातील ऑन टाइम सुपरहिट गाणं रोजा जानेमन हे देखील सादर करणार आहे वाचलेलं. तर मी शुभ नमस्कार, माझं नाव शुभम देशपांडे. मी मागच्या 2 वर्षापासून बासुरी शिकतोय सौरभ दत्तकांकडनं. आणि सर्वात पहिले सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हार्टफुलनेसने मला ही संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार.
खूप छान वाटतं मला. तर मी सर्वात पहिले राग हंसध्वनी सादर करणार आहे एक तालावर, त्याच्यानंतर रोजाच्या.
मी आता प्रगतीला यांना कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करते. आणि मी काय गाणार नाही म्हणजे शक्यच नाही. तर बरेच वर्ष पोएटिक इंटरेस्ट माझा बरेच वर्ष होता, बरेच वर्ष लिहित पण होतो. आणि कॉलेजच्या वेळेला सुरू केलं होतं, आता 40 वर्ष झाली त्या गोष्टीला. पण त्यावेळेला काय लिहिलं होतं, काय ऐकलं होतं, आणि आता आपण सहजमान करत असलो, हार्टफुलनेस करत आहोत, आणि त्याचा काय इफेक्ट होतो, हाऊ लाईफ रिअली गोज ऑन, त्याच्यावर एक 6-7 गोष्टी म्हणजे मी थोडस सादर करतो तुमच्याकडे. आता असं आहे की माझं थोडस शिक्षण किंवा राहणं नॉर्थ मध्ये झालं. तर जेव्हा फार असं आतनं बोलायचं असलं तेव्हा मी हिंदीत बोलतो. तर आता जे मी करणार आहे ते थोडस हिंदीत आहे, सोपी हिंदी. आणि कळलं नाही तर नंतर एक सेशन घेईन मी सगळं फराळ झाल्यानंतर की काय त्याचा अर्थ होतो वगैरे. पण त्याच्यासाठी सुरुवात करतो. हार्टफुलनेस इन माइंड. मुसाफिर कल भी था, मुसाफिर आज भी हूँ. मुसाफिर कल भी था, मुसाफिर आज भी हूँ. कल तक अपनों की तलाश में, आज अपनी तलाश. दस्तक और दुआएं, म्हणजे आपण मंदिरात जाताना पहिले आपण घंटी वाजवतो आणि then we pray. दस्तक और दुआएं कानों के लिए है, जो रूह को सुनाई दे उसे खामोशी है. आता आपण सरेंडर बद्दल बरंच ऐकलंय आपण, म्हणजे थोडेसे जे हार्टफुलनेस आपले बेसिक्स आहेत त्याच्यावर एक छोटं लिहिलेलं 2-2 लाईन. कारण आता आपण फक्त रील बघतो ते 30 सेकंड, 10 सेकंड, 20 सेकंड. तर पुढे जाऊन थोडसे कॉम्प्लेक्सिटी वाढवणार आहे मी, पण पहिले जरा छोटे ठेवते म्हणजे सुद्धा इंटरेस्ट येणार. सरेंडरचा एक सोपं, एकदम सोपं की दिल है उसी के पास, दिल है उसी के पास, ये सांसें उसी के पास, देखा उसे तो रह गई आंखें उसी के पास. कॉन्स्टेंट रिमेम्बरेंस पर एकदम सोपा एक गोष्ट है कि डॉक्टर ने दवाई की जगह लिख दिया उसका नाम. डॉक्टर ने दवाई की जगह लिख दिया उसका नाम और साथ में ये भी लिख दिया सुबह, दोपहर और शाम. आणि आपण रियालिटी ऑफ डॉन किंवा हार्टफुलनेस मध्ये आपण म्हटलं की एकदा तुम्हाला गाईड, मास्टर, मेंटोर भेटला की गो अलॉंग विथ इट. तर एकच लाईन लिहिली आहे त्याच्यावर की एक ही शख्स काफी है, मोहब्बत की राह में भीड़ नहीं हो. आणि म्हणजे मला आठवते चालीचे बरेचदा म्हणायचे की द मॅड पीपल विल फाइंड रिअलायझेशन फास्टर दॅन सेइंग पीपल. तर त्याच्यावर एक छोटस असं लिहिलंय की मोहब्बत एक लाइलाज मर्ज है ये जानते नहीं है हम. मोहब्बत एक लाइलाज मर्ज है ये जानते नहीं है हम. ये राह कौन सी राह है ये जानते नहीं है. एक थोडस नाईकीवर लिहिलं जस्ट डू इट वर इन टर्म्स ऑफ आपण काय करायला पाहिजे की आंसुओं को हथेली पे रख किस्मत को देखता क्या. थोडीशी कॉम्प्लेक्सिटी वाढते आता, पण आंसुओं को हथेली पे रख किस्मत को देखता क्या है, धड़कन की परवाह न कर अतीत में देखता क्या. अपने जुनून को काबू में कर गैरों के जुनून में देखता क्या है. कमबख्त खुशी पानी है तुझे, आंसुओं को हथेली पे देखता क्या. 5% प्रैक्टिस, 95% एटीट्यूड वर एक 2 लाइन है. अगर दिल में रखो, अगर दिल में रखो तो दिल से रखो, लेकिन दिल रखने के लिए दिल ना रखो. पढ़ देखो. अगर दिल में रखो तो दिल से रखो, पर दिल रखने के लिए दिल ना रखो. म्हणजे आपण एटीट्यूड वर जे नेहमी आपलं कार्य असतं. एक छोटीशी गजल आहे, खूप सुंदर गजल आहे. आय थिंक इट सॉर्ट ऑफ कॅप्चर्स द इसेन्स ऑफ सहज मार्ग हार्टफुलनेस.
कि फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था, फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था, सामने बैठा था मेरे और वो मेरा न था, फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था। वो कि खुशबू की तरह फैला था मेरे चारों, वो कि खुशबू की तरह फैला था मेरे चारों, मैं उसे महसूस कर सकता था, छू सकता न था, फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था। जे नेहमी दाजी म्हणत असताना मला भेटायला येऊ नका, पण मला तुमच्या घ्या, त्याचा एक दुसऱ्या आणि एक खूप सुंदर त्याच्या आणखीन एक कडवं विच इज रिलेटेड संस्कारा अँड क्लिनिक। रात भर बिजली ही आहट कान में आती रही, रात भर बिजली ही आहट कान में आती रही, झांक कर देखा गली में कोई भी आया न था, फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा नहीं। The finding the right path and following that right path, त्याच्यावर हरिवंश बच्चननी एक त्यांचा एक कविताचा एक संग्रह होता, त्याचं नाव होतं मधुशाला। आणि मधुशालावर एक पहिलंच जे कडवं आहे ते एकदम परफेक्ट बसतं आणि खूप वर्ष म्हणजे कॉलेजच्या वेळेपासून चालू होतं, तर मला आज वाटतं की ते एक यू विल लाइक इट। मदिरालय जाने को घर से निकला है पीने वाला, मदिरालय जाने को घर से निकला है पीने वाला, किस पथ पर जाऊं असमंजस में है बोला वाला, अलग अलग पथ बदलाते सब, the kind of diversions we get, अलग अलग पथ बदलाते सब पर मैं ये बदलाता हूँ, राह पकड़ तू एक चला चल पा जाएगा मधुशाला। तर शेवटचं आपली जी जर्नी आहे त्याचा एक कल्मिनेशन पॉइंट कसा येतो आणि कसं आपली ग्रोथ आपल्याला दिसते, आणि त्याच्यावर डायरी रायटिंगवर आपला एक मोठं विषय आहेच, पण हे तुम्हाला आवडेल। यूं जिंदगी की राह में टकरा गया कोई, म्हणजे कोणीतरी भेटलं मला, यूं जिंदगी की राह में टकरा गया कोई, एक रोशनी अंधेरे में दिखला गया कोई, यूं जिंदगी की राह में टकरा गया कोई, अब इस दिले तबाह की हालत न पूछिए, अब इस दिले तबाह की हालत न पूछिए, बेनाम आरज़ू की लज़्ज़त न पूछिए, एक अजनबी था रूह का अरमान बन गया, एक हादसा था प्यार का उन्मान बन गया, सांसों से भी करीब मेरे आ गया कोई, यूं जिंदगी की राह में टकरा गया कोई। माझ्यानंतर खूप चांगले परफॉर्मन्सेस येणार आहेत, पण ते झाल्यानंतर समीक्षक 2 मिनिटं मला बोलायचं त्याच्यानंतर। थँक्यू। आता रूपासिस डान्स करणार आहेत, तर आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। संसार मिलना
आपल्याकडे एक बाल कलाकार आहे रोनक, तर आपण त्याचं पण स्वागत करूया टाळ्यांनी. My name is Raman Toshi. Okay. आता आईला म्हणावं लागेल. Rainbow in the sky, anonymous. There is a rainbow in the sky. Do you know how it can buy 7 colors? Can we see? Red, yellow, green, violet, indigo, and blue. There is orange too. Thank you. मी आता उमेश दादाला गाणं गाण्यासाठी आमंत्रित करणार. थोडं सेंटर हां तीन गाणी गाणार आहे. त्यातलं पहिलं हिंदी गाणं गाणार आहे आणि नंतर किशोर कुमारचं थोडंसं मेडली 3-4 सॉंग एकत्र असं आहे आणि शेवटी एक मराठी गाणं गाणार आहे. त्याच्यामध्ये मला सगळ्यांची तुमची मदत पाहिजे. मी सांगितलं तिकडे आलो. तर पहिलं चालू करूया. ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे. किस और चला है तू, क्या पाया नहीं तूने
कहे धड़कने तुझसे क्या मितवा, ये खुद से तो ना तू छुपा। गमबली रे निजा गमबल सगरी निदा धमा पदमा गमबली रे निजा 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 गमबल सगरी धनी धनी निदा 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 बदा 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 गमबली रे निदा पमा मितवा। जीवन नगर में प्रेम नगर में जीवन नगर में प्रेम नगर में आया नजर में जब से कोई है, तू सोचता है तू पूछता है, जिसकी कमी थी क्या ये वही है, हाँ ये वही है, हाँ ये वही है। तू एक प्यासा और ये नदी है, काहे नहीं इसको तू खुल के बताए, जो है अनकही जो है अनसुनी वो बात क्या है बता। मितवा कहे धड़कने तुझसे क्या मितवा, ये खुद से तो ना तू छुपा। आ गई राहें पर तू ये सोचे जाऊं न जाऊं, ये जिंदगी जो है नाचती तो क्यों बेड़ियों में है तेरे पाँव, प्रीत की धुन पर नाच ले पागल, उड़ता नहीं है उड़ने दे आचल, काहे कोई अपने को ऐसे तरसाए, जो है अंतरी जो है अनसुनी वो बात क्या है बता। मितवा कहे धड़कने तुझसे क्या मितवा, ये खुद से तो ना तू छुपा। मेरे मन ये बता दे तू इस ओर चला है क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू। मितवा मितवा पुढचं आता किशोरचं एक प्रयत्न करणार आहे.
सामने ये कौन आया, दिल में हुई हलचल, देख के बस एक ही झलक हो गए हम पागल। सामने ये कौन आया, दिल में हुई हलचल, देख के बस एक ही झलक हो गए हम पागल। और बातें लगा दे हमसे भी तो होंगी, और हमसे भूलेंगे वो आज नहीं तो कल। सामने ये कौन आया, दिल में हुई हलचल, देख के बस एक ही झलक हो गए हम पागल। रहना है यहाँ तो दोनों है जवान तो भला दूर कैसे रहेंगे। माना वो हंसी है तो हम भी कम नहीं है, वो मगरूर कैसे रहेंगे। रहना है यहाँ तो दोनों है जवान तो भला दूर कैसे रहेंगे। माना वो हंसी है तो हम भी कम नहीं है, वो मगरूर कैसे रहेंगे। ला 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 ला। सामने के कौन आया, दिल में हुई हलचल, देख के बस एक ही झलक हो गए हम पागल। दिल में मेरी ख्वाब तेरी तस्वीर जैसे होती दीवारों पे, तुझ पे फिदा मैं क्यों हुआ, आता है गुस्सा मुझे प्यार पे। मैं लुट गया मान के दिल का कहाँ, मैं कहीं का ना रहा, क्या कहूँ मैं दिलरुबा। हुआ ये जादू तेरी आँखों का, मेरा कातिल हो गया। गुलाबी आंखें जो तेरी देखी, जमाना ये दिल हो गया। टूटे अगर सागर नया सागर कोई ले ले, मेरे खुदा दिल से कोई किसी से ना खेले। टूटे अगर सागर नया सागर कोई ले ले, मेरे खुदा दिल से कोई किसी से ना खेले। दिल टूट जाए तो क्या हो अंजाम, ये जो मोहब्बत है ये उनका है काम। महबूब का जो बस लेते हुए नाम, मर जाए मिट जाए हो जाए बदनाम। रहने न छोड़ो जाने दो यार, हम ना करेंगे प्यार। रहने न छोड़ो जाने दो यार, हम ना करेंगे प्यार। आएगी एक दिन आसमानों से, चांदतारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। जाएगा ये जमाना
यहाँ कल क्या हो किसने जाना, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे ले ले गो, ले ले गो, ले गो, ओले 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 गो, ओले ओले गो, ओले ओले गो, ओले ओले गो. आता एक मराठी गाणं गाणार आहे. जसं म्हटलं तसं शेवटी मला तुमची मदत लागणार सगळ्यांची. तर आता एक थोडा वेगळा प्रयोग म्युझिक नाही करणार आहे, नुसतंच तंबोराला लावून करणार आहे. मन मंदिरा ते जाने, मन मंदिरा ते जाने, उजळून गेली साधका. मन मंदिरा ते जाने, उजळून गेली साधका. संवेदना संवेदना संपाती सहवेदना जपताना मन मंदिरा. तळहाताच्या रेषानी सहज सुखाका भोगी कोणी. तळहाताच्या रेषानी सहज सुखाका भोगी कोणी. स्वयं प्रकाशी तू तारा, चैतन्याचा गाभारा. भरपंखातून स्वप्न उद्याचे, भरपंखातून स्वप्न उद्याचे. झेप गेले पाकरा, उजळून गेली साधका. मन मंदिरा, मन मंदिरा, मन मंदिरा. नी नी सा सा नी नी सा सा नी नी सा रे रे सा सा नी ध प. माझ्यावर म्हणणार सगळे आपण एवढा सगळ्यांना समान, सगळ्यांना समान. नी नी सा 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 नी नी सा 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 नी नी सा सा रे सा सा नी नी सा सा रे सा सा नी नी सा सा रे रे सा सा नी ध प. मम प मम प मम नी ध प. मगरे सा नी सा सा रे सा सा. म प म
पनी धप पनी सरे पनी सा रे ग रे सा धनी धनी धप रे ग रे सा रे ग रे सा धनी धनी धप रे ग रे सा सा रे सा pani sa pani sa pani sa pani sa pani sa pani sa re 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 गाणं म्हणण्याचं चान्स दिल्याबद्दल थँक्यू सगळे म्हणाला छान थँक्यू काका. आपण सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व उपस्थित लोकांना खूप खूप धन्यवाद. हॅलो. तो खूप दिवस माझ्या डोक्यात असं चाललं होतं की आपण काहीतरी स्पेसिफिक गिफ्ट आपल्याला देता यायला पाहिजे आपल्या सगळ्या अभ्यासींना. आणि बरेच दिवस माझ्या डोक्यात चाललं होतं की काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि इंटरेस्टिंगली आता गेले 6-8 महिन्यामध्ये माझ्याकडे खूप नवीन नवीन मुलं येत आहेत, म्हणजे शिकण्यासाठी किंवा ध्यानमध्ये इंटरेस्ट घेत आहेत. तर थोडासा असा विचार चालला होता की काय करायला पाहिजे. तर आपल्याकडे डायरीज असतात. आपल्या डायरी रायटिंगमध्ये आपण सगळ्या डायरीमध्ये आपण बघितलं तर रिलॅक्सेशन, मेडिटेशन, क्लिनिंग, नाईट प्रेयर मेडिटेशन बद्दल खूप लिहिलेलं असतं. सगळं त्याच्यावर लिहिलेलं असतं. शेवटी मी बरेचदा कानाला गेलो, बरेचदा इथे सगळ्यांशी बोलत असताना एक गोष्ट सगळ्यांची लक्षात आली मला की सगळे म्हणत की डायरीमध्ये काय लिहायचं हे कळत नाही. म्हणजे एवढं सगळं कळते, म्हणजे रिलॅक्सेशन माहितीये, कसं मेडिटेशन करायचं सगळं माहितीये, पण डायरीत नेमकं काय लिहायचं हा एक विषय होता. मग हा विषय मी पार केला. त्याच्यानंतर लक्षात आलं की माझ्याकडे सगळे येणारे यंग पीपल ते टी शर्ट घालतात, जीन्स घालतात आणि फक्त फोन ठेवायची जागा असते जीन्स. आता विषय असा असतो की त्याला सांगायचं की आता तो काहीतरी घेऊन ये, काहीतरी डायरी घेऊन ये, तुला काहीतरी लिहायला पाहिजे. आणि बरेच लोक इथे बसलेले आहेत ज्यांना मी खूप मागे लागलेलो असतो की लिहा सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. तर तो एक विषय होता माझ्याकडे की आता हे कसं करायचं, की हाऊ डू यू बिल्ड अ डायरी which is some young guy who's in jeans and t-shirts coming on a bike, and he will still carry a write and should also carry a pen. Pen I can give, but he should carry a pen. तर हे सगळं करत असताना माझ्या डोक्यात आलं की आपल्याला एक अशी डायरी तयार करायला पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन असे क्लिअरली असले पाहिजे की कोणाला काय लिहायचं. The first attempt we have made today. I mean, I must thank Chitra. म्हणजे last 3 nights म्हणजे मला वाटतं ती 3:30-4 ला रोज झोपतीये, कारण ते सगळं ते सेटअप कसं करायचं, ती डायरीचं साईज काय असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असलं पाहिजे. आणि फॉर्च्युनेटली और इंटरेस्टिंगली अजून 1 वर्ष व्हायचंय, पण आम्ही मी आणि चित्रा ते रिसेप्टरचे मॉड्यूल करत असताना आमच्या लक्षात आलं होतं की हे आपल्याला लिहायला पाहिजे. म्हणजे इतके वर्ष सहजमार्ग करताना पण लक्षात येत नव्हतं की लिहायचं काय. आणि तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला जे पण इट वॉज स्टिल नॉट क्लिअर की तुम्ही लिहायचं काय. तर वी हॅव नितीश भाई मेड द फर्स्ट अटेम्प्ट इन टर्म्स ऑफ हाऊ द डायरी शुड लुक, इन टर्म्स ऑफ म्हणजे यंग पीपल कॅन कॅरी. दॅट वॉज वन एलिमेंट. व्हॉट इट शुड हॅव, म्हणजे एवढ्या छोट्याशा डायरीमध्ये लॉट ऑफ कॉन्टेंट आपल्या लिटरेचरमध्ये आहे की जे आपण डायरीमध्ये लिहू शकतो. तर ते एक आर्टिक्युलेट केलेलं आहे. त्याच्यात काही शब्द बदललेले नाहीत. म्हणजे इट इज नॉट व्हॉट आय थिंक, इट इज
what masters have said. अशा दृष्टिकोनातनं ते केलेलं आहे. तर आपण आता यांच्यानंतर आपण फराळ करणार, पण त्याच्या पहिले आपण बसून राहताना I request some of the volunteers to actually distribute those diaries, कारण त्याच्यावर बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या आणि त्या दृष्टिकोनातनं बरीच मेहनत झाली मला चित्राशी ते करण्यासाठी. तर ह्याच्यानंतर आता अंतरदाणी आहे आपल्याकडे, थोडंसं रोज वॉटर वगैरे आपण म्हणजे रेग्युलर दिवाळीचं एक माहोल तयार होईल आणि त्याच्यानंतर आपण फराळाची पण सुरुवात करूया. ते करायच्या अगोदर एक फार मोठा आणि इंटरेस्टिंग पार्ट जो नेहमी सोशल मीडिया कव्हरेजवर लागतो आणि आपल्याला सगळ्यांना करावा लागतो तो आहे फोटो. त्याच्याशिवाय काही होत नाही. तर त्यामुळे व्हॉट आय एम गोइंग टू रिक्वेस्ट इज की सगळ्यात पहले नीतीश भाई आप यहाँ पे बीच में खड़े रहे तो बहुत खुशी की बात होगी. और सबसे पहले we'll start with our lovely looking ladies along with you here, and then subsequently we'll get the men and do this. So please. ते येणार आहे, त्याचा इफेक्ट येणार नाही, कारण मला हे पाहिजे मान. आता आपण इथे उभे राहू, ते करून 2 मिनिटं लागतील थोडंसं. आता त्याच्यानंतर आपण हे करणारच आहोत. या इथेच तुम्ही सगळे खाली बसून राहणार. आपल्याकडे आपण पुणे मेट्रो झोन मध्ये बरेचसे वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेत आहोत. त्यामध्ये एक महत्त्वाचा इनिशिएटिव्ह असा आहे की आपण आतापर्यंत जेव्हा संडे ग्रुप मेडिटेशन, वेडनेसडे ग्रुप मेडिटेशन किंवा अजून कुठले सत्संगचे इव्हेंट्स करत होतो, तर त्यावेळेस आपण काय करायचो, एका रजिस्टर मध्ये सगळ्यांची अटेंडन्स लिहून घ्यायची. तर हार्टफुलनेस सुद्धा जसं जसं आपण बघतोय की IT सॅव्ही होत चाललेलं आहे. आता थोड्या वेळापूर्वी आपण एक डायरी रायटिंगचा विषय घेतला होता. अटेंडन्स सुद्धा पूर्ण डिजिटाइज करतोय आपण. तर त्याची सुरुवात आजचा दिवस ह्याच्यापेक्षा काय चांगलं असू शकतं. तर आजच आपण अटेंडन्स जे आहे कोथरूड सेंटर साठी आपण इथे लाईव्ह करूया. आणि तुम्ही मला 2-3 जणांची नावं द्या. श्रीधर ब्रदर आहेत किंवा अजून कोण ज्यांना थोडंसं ह्याच्याबद्दल माहिती आम्ही देऊ शकतो आणि त्याच्या हेल्पनी आपण अटेंडन्स इथे रेकॉर्ड करायला सुरुवात करूया. 399 मध्ये अरे माझा चांगला येणार आहे ना. हो कारण की काय मला सांगितलं होतं की आमचे चांगले आहे ना. हे हो हो आता ती तिकडं आहे. तू एक नुसतं रिकामी प्लेट घेऊन चाललं. अच्छा आणि या ठिकाणी मेयर सुद्धा यावर्षी नांदेड सिटी सोन्याची फुलं नाव अजून ठेवायचंय.
मला जाऊ द्या कस्टमाइज केले खास दाखवते त्याच्यात बेसिकली आपल्या डायरी रायटिंगमध्ये काय व्हॉट इज द पर्पज ऑफ द डायरी, नंतर लालाजीचे काय सजेशन्स आहेत ते व्हॉट टू राईट, आपल्या जे SNP-मध्ये जे होतं बघ इंग्लिशमध्ये असं होतं व्हॉट टू राईट आणि वेन टू राईट, आणि कुठल्या आपल्या एक्सपिरियन्सेस कशा त्या असतात म्हणजे फिजिकल इमोशनल, तर ते बरेच जणांचे प्रश्न असतात की काय लिहायचं, सो इट इज लिटल बिट कस्टमाइज